नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी लायब्ररी परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष नवीन उमेद, नवी मेहनत आणि नवीन यश घेऊन येवो अशी सदिच्छा तुम्हाला देतो. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. आज आहे 1 जानेवारी 2026. आज आपण पाहणार आहोत 40वी आशियाई जलपक्षी जनगणना 2026 चे प्रमुख ठिकाण कोणते होते? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA ची स्थापना कधी झालेली आहे? चीनच्या तियानशान शेंगली बोगद्याची लांबी ही किती आहे आणि ते चर्चेमध्ये का आहे? या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. एम-पी-एस-सी अध्यक्षांचा कार्यकाळ हा किती असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 वर्ष किंवा 62 वय. नुकतेच एम-पी-एस-सी अध्यक्ष पदी एका महत्त्वाच्या व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. आपल्याला व्यक्तिविशेष या घटकामध्ये चालू घडामोडीमध्ये तो प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा केलेली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो तुम्ही अवश्य पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 1 जानेवारी. आज म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होते. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात होत असते. 1 जानेवारी 1995 WTOची स्थापना. मराकेश करारानुसार 1994 नुसार या WTOची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये मला सांगायचं आहे, की WTOचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? 1 जानेवारी 1894 सत्येंद्रनाथ बोस यांची आज जयंती. ते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. तसेच बोस-आइन्स्टाईन कंडेन्स्ड सिद्धांत त्यांनी मांडला होता आणि बोसॉन कणाला जे नाव होते, हे यांच्यावरूनच देण्यात आलेले होते. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव येथे F. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांचा 25,000 सैन्याचा पराभव आजच्या दिवशी केलेला होता आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी आजच्या दिवशी मोठा उत्सव देखील साजरा केला जातो. तर लक्षात घ्या 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव येथील 500 सैनिकांनी 25,000 पेशव्यांचा पराभव केलेला होता. 1 जानेवारी 1842 बाबा पदमनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र आजच्या दिवशी सुरू झाले. 1 जानेवारी 1848 महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा, पुणे या ठिकाणी पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1 जानेवारी 1862 इंडियन पिनल कोड आज अस्तित्वात आलेले होते. 1 जानेवारी 1880 विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती. 1 जानेवारी 1900 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना आजच्या दिवशी केलेली होती. 1 जानेवारी 1923 चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना आजच्या दिवशी केलेली होती. 1 जानेवारी 1932 डॉक्टर नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्राची सुरुवात आजच्या दिवशी केलेली होती. 1 जानेवारी 1662 पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट याचा देखील आज जन्मदिवस. 1 जानेवारी 1943 शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा आज जन्मदिवस. आणि 1 जानेवारी 1955 भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे महत्त्वाचे दिनविशेष होते. खूप साऱ्या घडामोडींची सुरुवात ही आजच्या दिवशी झालेली होती. त्यामुळे आपल्याला हे सर्व दिनविशेष माहिती असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये कोणतीही फॅक्ट आपल्याला विचारण्यात येऊ शकते. आता आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला. 40वी आशियाई जलपक्षी जनगणना 2026 चे प्रमुख ठिकाण कोणते होते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चिल्का सरोवर ओडिशा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी मोहाना व कोरिंगा वन्यजीव अभयारण्य आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 पुलिकत सरोवर तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 लोकटक सरोवर मणिपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोदावरी मोहाना व कोरिंगा वन्यजीव अभयारण्य आंध्र प्रदेश. नुकतेच 10 ते 11 जानेवारी 2026 या दिवशी आपली 40वी आशियाई जलपक्षी जनगणना आता ही होणार आहे. याचे ठिकाण असणार आहे गोदावरी मोहाना आंध्र प्रदेश आणि कोरिंगा वन्यजीव अभयारण्य. 40वी आशियाई एशियन वॉटरबर्ड सेन्सस आणि 60वी इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस ही यामध्ये होणार आहे. याचे आयोजक आहेत आंध्र प्रदेश वन विभाग, BNHS वेटलँड्स इंटरनॅशनल साऊथ एशिया. या संपूर्ण जनगणनेचा उद्देश काय असणार आहे? तर पाणथळ जमीन व जलपक्ष्यांची संख्या, वितरण व दीर्घकालीन ट्रेंड्सचा डेटा गोळा करून संवर्धन व धोरण निर्मितीला मदत करणे. पुढचा प्रश्न. चीनच्या तियानशान शेंगली बोगद्याची लांबी ही किती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 18.5 किलोमीटर,
पर्याय क्रमांक 2 20.8 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 22.13 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 25.6 किलोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22.13 किलोमीटर. चीनच्या तियानशान शेंगली टनेलची आता नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे. याचे उद्घाटन 26 डिसेंबर 2025 या दिवशी करण्यात आलेले आहे. याची लांबी आहे 22.13 किलोमीटर. तियानशान पर्वतरांगामध्ये हे शेंगली टनेल आहे आणि या 3000 मीटर उंचीवर असणार आहे. यामुळे या संपूर्ण टनेलला बांधण्यासाठीचा 5 वर्षाचा वेळ लागलेला होता, कारण एप्रिल 2020 पासून याचे काम सुरू होते. याला सुमारे 46.7 अब्ज युआन म्हणजे जवळपास भारतीय 54,000 कोटी रुपये एवढा खर्च आलेला आहे. या बोगद्याची वैशिष्ट्ये काय? तर 2 समांतर बोगदे आहेत. प्रत्येकी 2 लेन आहेत. कमाल खोली 1112 मीटर आहे. अत्याधुनिक व्हेंटिलेशन आणि सुरक्षा यंत्रणा आहे. -42 डिग्री सेल्सिअसच्या थंडीत देखील हा बांधला गेलेला आहे. 7 तासाचे अंतर आता फक्त 3 ते 3.5 तासावर आलेले आहे. तर लक्षात घ्या, तियानशान शेंगली टनेल हे कोणत्या देशामध्ये आहे? तर चीन. पुढचा प्रश्न, WHAP 8x8 संरक्षण वाहन कोणत्या देशाला निर्यात करण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ब्राझील, पर्याय क्रमांक 2 इजिप्त, पर्याय क्रमांक 3 मोरोक्को आणि पर्याय क्रमांक 4 व्हिएतनाम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोरोक्को. तर टाटाचे WHAP 8x8 संरक्षण वाहन हे मोरोक्को या देशाला निर्यात करण्यात आलेले आहे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड म्हणजे TASL ने भारतीय संरक्षण वाहन पहिल्यांदाच आता मोरोक्कोला निर्यात केलेले आहे. वाहनाचे नाव पुन्हा एकदा सांगतो, WHAP 8x8 म्हणजेच काय? व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म, ज्याला केस्ट्रेल असे देखील म्हटले जाते. याचा जो करार आहे हा 150 वाहनांचा करार झालेला आहे आणि 2024 मध्ये हा करार झालेला होता. DRDO आणि TASL यांचा संयुक्त स्वदेशी विकास या अंतर्गत हा जो काही करार आहे तो झालेला आहे. 8x8 चाकांचे चिलखती वाहन तसेच पाण्यामध्ये देखील चालण्याची याची क्षमता आहे. यामुळे त्याला अँफिबियन देखील म्हटले जाते. सैनिक वाहतूक, कमांड व्हेइकल, वैद्यकीय रुग्णवाहिका इत्यादी प्रकार यामध्ये समाविष्ट असणार आहेत. भारताच्या संरक्षण निर्यातीतील हा सर्वात मोठा करार ठरलेला आहे. मोरोक्कोमध्ये भारताचे पहिले संरक्षण उत्पादन प्लांट याद्वारे आता तयार होत आहे. तर लक्षात घ्या, WHAP 8x8 संरक्षण वाहन हे मुळातच तयार कोणी केलेले आहे? तर टाटा आणि DRDO यांनी संयुक्ताने हे तयार केलेले होते आणि हे विकले कोणाला आहे, म्हणजे निर्यात कोणत्या देशाला केलेली आहे? तर मोरोक्को या देशाला याची निर्यात केलेली आहे. पुढचा प्रश्न, 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेची थीम काय होती? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डिजिटल इंडिया, पर्याय क्रमांक 2 कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, पर्याय क्रमांक 3 ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत आणि पर्याय क्रमांक 4 सबका साथ सबका विकास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत. 5वी राष्ट्रीय मुख्य सचिव परिषद नुकतीच संपन्न झालेली आहे. 26 ते 28 डिसेंबर 2025 या दरम्यान ही परिषद संपन्न झाली. नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद झाली. याचे अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या 5व्या परिषदेची थीम होती ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत, म्हणजेच विकसित भारतासाठी मानवी संसाधन. याचा उद्देश काय होता? तर राज्य आणि केंद्र सरकारमधील सहकार्य वाढविणे तसेच 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या योजनांवर चर्चा करणे. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA ची स्थापना ही कधी झाली? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2023, पर्याय क्रमांक 2 2021, पर्याय क्रमांक 3 2022 आणि पर्याय क्रमांक 4 2024. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2023. तर रशिया हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा आता 19वा सदस्य बनलेला आहे. रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या डिसेंबर 2025च्या भारत दौऱ्यादरम्यान हा निर्णय करण्यात आलेला होता. IBCA म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. याची स्थापना 9 एप्रिल 2023 या दिवशी झाली होती. याचे मुख्यालय होते नवी दिल्ली, सामर्थ्य 2025. पहिली महासभा 16 जून 2025 या दिवशी झाली. याचे अध्यक्ष आहेत भूपेंद्र यादव. या संपूर्ण आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे उद्देश काय आहे? तर 7 प्रजातींचे संरक्षण करणे, म्हणजेच कोणते? वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जग्वार आणि प्युमा या 7ही प्रजातींचे संरक्षण करणे हे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा जी काही सुरुवात झाली होती ही कशा संदर्भात झाली होती? तर प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बिग कॅट अलायन्सची सुरुवात केलेली होती. याची सुरुवात म्हैसूर या ठिकाणाहून केलेली होती. या ठिकाणी 19 सदस्य देश आतापर्यंत या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये आहेत. ते कोणते आहेत? तर अँगोला, आर्मेनिया, भूतान, कंबोडिया, इरिट्रिया, इथिओपिया, इस्वातिनी, गिनी,
ग्वाटेमाला, भारत, लायबेरिया, मलेशिया, मंगोलिया, निकाराग्वा, नेपाळ, वाडा, सोमालिया, दक्षिण सुदान, सुरिनाम आणि आता नवीन समाविष्ट झालेला रशिया. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही ते 7ही प्राणी जे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये येतात ते आपल्याला दिसत आहेत आणि हे आपल्याला सगळे माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो कोणते प्राणी आहेत ते? जाग्वार, स्नो लेपर्ड, प्युमा, लेपर्ड, लायन, टायगर आणि चित्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. खालीलपैकी IBCA अंतर्गत समाविष्ट प्रजाती कोणती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 लांडगा, पर्याय क्रमांक 2 जगवार, पर्याय क्रमांक 3 हत्ती आणि पर्याय क्रमांक 4 गेंडा. आता जस्ट काही मिनिटापूर्वी मी तुम्हाला हे याबद्दलची सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा हवं तर पहा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये व्यवस्थितपणे द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.